महाशिवरात्रीनंतर 5 राशींचे नशीब बदलेल. फेब्रुवारी 2026मध्ये मोठा संकेत. श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज. मित्रांनो, महाशिवरात्री फक्त उपवासाचा दिवस नाही, तर हा दिवस आहे नशीब बदलणारा महादिवस. मित्रांनो, फेब्रुवारी 2026मध्ये महाशिवरात्रीनंतर 5 राशीवर महादेवाची विशेष कृपा पडणार आहे. आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण कदाचित तुमची राशी यात असू शकते. महाशिवरात्रीचे ज्योतिषीय महत्त्व. मित्रांनो, महाशिवरात्रीच्या दिवशी चंद्र शिवाच्या मस्तकावर असतो. ग्रहांची स्थिती खूप शक्तिशाली असते. चंद्र, शनी, गुरु यांचा विशेष योग तयार होतो. यालाच म्हणतात महाशिव योग. हा योग वर्षातून एकदाच बनतो. या योगात केलेली पूजा, जप, उपवास 10 पट फळ देतात आणि याच योगामुळे काही राशींचे नशीब अक्षरशः पलटते. महाशिवरात्रीनंतर नशीब बदलणाऱ्यांना 5 राशी. मेष राशी लोकांना गेल्या अनेक महिन्यापासून तुमच्यावर अडथळे, तणाव, पैसा अडकणे हे सगळं चालू होतं. पण महाशिवरात्रीनंतर तुमच्यावरचा शनीचा दबाव कमी होणार आहे. अचानक धनलाभ, नोकरीत प्रमोशन, रखडलेली कामं पूर्ण, जिथे अडचणी होते तिथेच मार्ग मिळते. वृषभ राशीसाठी हा काळ सोन्यासारखा ठरणार आहे. शुक्र ग्रह मजबूत होत आहे आणि शिवकृपेने प्रेमसंबंध मजबूत, विवाह योग, घरगाडीही योग बनत आहेत. मित्रांनो, ज्या लोकांना सतत अपयश होते त्यांच्यासाठी हा नवा अध्याय सुरू होईल. कर्क राशीचे लोक, तुम्ही खूप सहन केलं आहे. मानसिक ताण, नात्यामधील दुरावा, आर्थिक चिंता. पण शिवरात्रीनंतर चंद्र मजबूत होतो. मनाला शांती, पैसे येण्याचा मार्ग, कौटुंबिक सुख. महादेव तुमच्यावर संरक्षक कवच घालणार आहेत. वृश्चिक राशी. मित्रांनो, ही राशी तर थेट महादेवाची आवडती राशी आहे. शिवरात्रीनंतर अचानक मोठा बदल, व्यवसायात जबरदस्त वाढ, नोकरीत मोठी संधी. जे लोक तुमच्यावर हसत होते तेच लोक आता तुमचं कौतुक करतील. मीन राशीसाठी हा काळ भाग्य जाग होण्याचा आहे. गुरुग्रह शुभस्थानी येत आहेत. अध्यात्माकडे ओढ असेल, अडकलेला पैसा मिळेल, आयुष्यात स्थिरता. महाशिवरात्रीनंतर तुमच्या जीवनाला नवीन दिशा मिळेल. महाशिवरात्रीला करा हे 3 उपाय. शिवलिंगावर पाणी प्लस दूध अर्पण करा आणि ओम नमः शिवाय 108 वेळा जपा. संध्याकाळी 1 दिवा तुपाचा लावा. मनात फक्त एकच प्रार्थना करा, महादेव माझा मार्ग मोकळा करा. हे उपाय खूप प्रभावी आहेत. महाशिवरात्री ही फक्त परंपरा नाही, ती नशीब बदलण्याची रात्र आहे. जर तुमची राशी या यादीत असेल तर समजा महादेव तुमच्यावर प्रसन्न आहेत. कमेंटमध्ये नक्कीच हर हर महादेव लिहा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ.